मी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण भूमितीची म्हणजेच गणित भाग 2 ची मार्च 2022-23 या वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी घेणार आहोत। जवळजवळ आपल्या 3 प्रश्नपत्रिका सोडवून झालेल्या आहेत बाळांनो। त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवण्यामुळे गणित सोडवण्याचा वाढला असेल, हे नक्कीच होय की नाही बाळांनो। चला तर मग मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करत चला आणि माझा व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर मी अपलोड केल्या पोहोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राइब करा आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना हा शेअर करत चला। चला बघा, मार्च 2022-23 अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे ही। चला तर मग मार्च 2022 आणि 23 या साली विचारलेली भूमितीची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर फर्स्ट पहिला, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत। आता क्वेश्चन नंबर 1 पहिला काय विचारलेला आहे बघा, पुढील प्रत्येकी, आणि खरं तर हा लिहित चला, त्याचे झेरॉक्स वगैरे काढू नका। तुम्ही हाताने लिहिला ना, पहिला प्रश्न काय आहे, दुसरा प्रश्न काय, तिसरा प्रश्न काय, अगदी तोंडपाठ होऊन जाईल। त्यामुळे झेरॉक्स काढणं टाळा प्रश्नपत्रिकेचं आणि स्वतः प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका लिहित जा, म्हणजे तुमच्या कायम स्मरणात राहतील। चला तर मग पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत। 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत। त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। त्याचे फक्त वर्णाक्षर लिहायचे बाळांनो, उत्तर पण लिहायचं नाही आहे आपल्याला, वर्णाक्षर लिहा। हे किती मार्कासाठी आहे? 4 मार्कासाठी विचारलेला आहे। बघा आता क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला आकडा आहे। काय विचारलेला आहे? बाजूंच्या लांबी काय आहेत? A B C असलेल्या त्रिकोणामध्ये जर A वर्ग अधिक B वर्ग बरोबर C वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? अगदी लहान बाळ सुद्धा सांगू शकेल, माहितीये ना। अगदी 4थी पासून चालू झालं, 5वी पासून तरी असेलच पायथागोरस प्रमेय। 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाची बेरीज, म्हणजे हा कोणता असणार आहे? काटकोन त्रिकोण। परंतु इथं आपल्याला विशाल कोन त्रिकोण असे काय बरेच पर्याय दिलेले आहेत। पहिला दिलेला आहे विशाल कोन त्रिकोण असा दिलेला आहे। दुसरा दिलेला आहे बी दिलेला आहे लघुकोन त्रिकोण। सी दिलेला आहे काटकोन त्रिकोण आणि डी दिलेला आहे समभुज त्रिकोण।
मग काय असेल, हे कशामध्ये मांडलं जातं आपण काटकोन त्रिकोणामध्ये म्हटल्यानंतर काय असणार आहे त्याचं उत्तर, काटकोन त्रिकोण. बरोबर की नाही, येतं ना लक्षात तुमच्या. चला तर मग दुसरा बघू, दुसरा काय दिलेला आहे ते बघू. दुसरा दिलेला आहे, एका वर्तुळात जीवा AB आणि जीवा CD, एका वर्तुळात जीवा AB आणि जीवा CD काय करतात, परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात, परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू ई मध्ये छेदतात, बिंदू ई मध्ये छेदतात, बिंदू ई मध्ये छेदतात असं सांगितलेलं आहे. जर AE बरोबर 4, AE बरोबर 4, EB बरोबर 10, CE बरोबर 8, CE बरोबर 8, तर ED किती, ED किती आपल्याला काढायला सांगितलेली आहे. त्यांनी पर्याय दिलेले आहेत, त्यासाठी आपल्याला बघू पर्याय काय काय आहेत. A दिलेला आहे, A दिलेला आहे 7, B दिलेला आहे 5, C दिलेला आहे 8 आणि D दिलेला आहे 9. असे आपल्याला काय दिलेले आहेत पर्याय, आपल्याला काढावं लागणार आहे. तर इथं काढून घेऊ. जर हे वर्तुळ आहे, यांच्या जीवा काय करतात, एकमेकांना ई मध्ये छेदतात. कोणत्या आहेत, इथं AB आणि ह्या CD अशा या जीवा आहेत. AEचं अंतर दिले 4, EBचं अंतर दिलेलं आहे 10, ED CE दिले 8, तर हे ED काढायचंय. अंतर विभाजनानुसार कसं होईल, AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. AE किती आहे 4 गुणिले 10, CE किती आहे 8 गुणिले ED, म्हणून कसं येणार 4 गुणिले 10 छेद 8 बरोबर ED. 4 एके 4, 4 दुनी 8, बे एके बे, बे पंचे 10, 5 बरोबर ED. आहे का इथं 5 कुठं आहे, हा आकडा आहे ना 5, हे त्याचं काय आलं उत्तर. आहे की नाही सोपं बाळांनो, मग एकदम सोपं आहे. चला तर मग तिसरा आकडा काय दिलेला आहे बघूया, हे तुम्हाला कळालं पण असेल. तिसरा आकडा दिलेला काय आहे, तिसरा आकडा दिलेला आहे आरंभ बिंदूचे निर्देशक, आरंभ बिंदूचे, कारण याचे 4चे 4 मार्क्स आपले फिक्स आहेत बाळांनो. इतकं सोप्या पद्धतीनं 2022 आणि 23ला विचारले गेलेले प्रश्न आहेत. कशामध्ये, पहिलाच प्रश्न बघितला की कॉन्फिडन्स लेवल वाढतो, कारण का सोडवता आलं की आपल्याला पहिला प्रश्न जर सुटत असला तर सगळं सोपं वाटायला लागतं आणि आपला एक मूड पॉझिटिव्ह राहतो. त्यामुळे अभ्यास भरपूर करा. 0 0 B 0 1, त्यानंतर एक C आकडा दिलेला आहे 1 0 आणि D आकडा दिलेला आहे 1 आणि 1. आरंभ बिंदूचे निर्देशक किती असतात तुम्हाला पण माहिती आहे. आरंभ बिंदूचे निर्देशक किती असतात, 0 आणि 0. इथं सोडवायची काही गरज आहे का, 0 0 असतात, माहिती आहे ना. हे काय झालं उत्तर. सोपं आहे की नाही बाळांनो. मग आता बघा चौथा शेवटचा आकडा काय विचारलेला आहे तो, तळाची त्रिज्या 7 सेमी, तळाची त्रिज्या
7 सेमी, उंची व उंची 24 सेमी, उंची 24 सेमी असलेल्या शंकूची तिरकस उंची किती असा प्रश्न विचारलाय. तिरकस उंची याची किती आणि याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. बघा काय दिलेलं आहे. ए दिलेला आहे 23 सेमी, बी दिलेला आहे 26 सेमी, सी दिलेला आहे 31 सेमी आणि डी दिलेला आहे 25 सेमी. मग हे आपल्याला सोडवावं लागणार आहे. कसं सोडवणार आपण हे वरचं जरा पुसूया तेवढ्यासाठी, बरोबर की नाही. आणि बघा कसं सोडवायचं ते. इथं आर बरोबर किती दिलेली आहे 7 आणि उंची एच बरोबर किती आहे 24, म्हणजे एल चा वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग करतो, म्हणजे 7 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग, सॉरी 24 चा वर्ग. 7 चा वर्ग किती येतो, 7 चा वर्ग येतो 49, 24 चा वर्ग येतो 576. या दोन्हींची बेरीज करायची. 576 अधिक 49, 9 6 15, 5 हातच्याला 1, त्यानंतर 6 10 11 12, 2 हातच्याला 1, 625 आले. 625 म्हटल्यानंतर एल बरोबर किती आले 25. कुठं आहे का इथं, एल बरोबर 25 सेमी तर आहे ना, आहे की नाही उत्तर. इतकं सोपं आहे हे, कळालं ना बाळांनो. आता क्वेश्चन नंबर 2B घेऊया सोडवायला. हा पहिला ए झाला. आता क्वेश्चन नंबर बी ला पहिला, तो पण सोपा असणार आहे. बघूया कसा विचारलेला आहे. बघा क्वेश्चन बी, खालील उपप्रश्न सोडवा असा विचारलेला आहे. इथं उपप्रश्न आपल्याला सोडवायची गरज आहे. उपप्रश्न दिलेले आहेत. खालील उपप्रश्न सोडवा. क्वेश्चन्स पहिला बी, खालील उपप्रश्न सोडवा. खालील उपप्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे त्यांनी. बघा 4 मार्कासाठीचा आहे हा. पण पहिला काय विचारलेला आहे, पहिला आकडा, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16/25, तर PQ किती, बरोबर का. 2 त्रिकोण कसे आहेत, समरूप त्रिकोण आहेत की नाही. मग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार कसं मांडलं जातं, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार. म्हणून उत्तराला सुरुवात, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर
इथली बाजू ए बी, ए बीचा वर्ग, इथली बाजू कोणती घेतली पी क्यूचा वर्ग. काय म्हणायचं, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मानुसार समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मानुसार इथे किती दिलेला आहे, 16/25 बरोबर ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. म्हणजे वर्गमूळ घेऊन कसे येणार, वर्गमूळ घेऊन 4/5 बरोबर ए बी छेद पी क्यू. आपल्याला काय विचारलेलं आहे, म्हणून ए बी पी क्यू बरोबर 4/5. आहे की नाही, सोपं बाळांनो, काय अवघड आहे का याच्यामध्ये. चला तर मग याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन काय विचारलेला आहे बघू. क्वेश्चन नंबर 2. त्रिकोण RST मध्ये कोण S बरोबर 90°, कोण T बरोबर 30°, RT बरोबर 12 सेमी, तर RS काढा असं विचारलेलं आहे. बघा उत्तर सोडवूया. RST त्रिकोण काढूया. हा त्रिकोण काय काढला आपण, RST. सांगितल्याप्रमाणे S 90 आहे, इथं R आहे, S इथं आहे, T इथं आहे, T हा 30, हा 90, उरलेला कोण म्हणजे कोण R बरोबर 60°, कारण हा काय आहे उरलेला कोण. वर लिहिलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे उत्तर लिहिताना, त्रिकोण RST मध्ये असं लिहिणं गरजेचं आहे. इथून उत्तराला सुरुवात आहे. बघा RST मध्ये मग ही बाजू RT किती दिलेली आहे, 12. आपल्याला काढायला कोणती सांगितलेली आहे, RS. ही बाजू काढायला सांगितलेली आहे किती अंशात, म्हणून त्रिकोण RST मध्ये किती अंश 30°, 60° आणि 90° प्रमेयाने काय वापरता येईल, 30° समोरील बाजू कोणती आहे, RS. 30° समोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण RT, म्हणून 1/2 गुणिले 12 बेसख 12 म्हणजेच किती आली 6 सेमी. RS बरोबर आली 6 सेमी. इथे लिहिता येईल फार तर 30° समोरील बाजू असं लिहिता येईल. आहे की नाही सोपं बाळांनो, कळतंय ना तुम्हाला, अतिशय सोपं आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 काय आहे ते पाहूया. क्वेश्चन नंबर 3 आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल, एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल, 5 सेमी असेल, तर त्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी काढा. सर्वात मोठ्या जीवेची काय काढायला सांगितलेली आहे आपल्याला, लांबी काढा. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय आहे बाळांनो, व्यास. हे लिहिणं गरजेचं आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास होय, बरोबर का. म्हणून व्यास म्हणजे डी. व्यास म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, डी. व्यास म्हणजे डी बरोबर काय येणार, 2 गुणिले R. 2 गुणिले त्रिज्या किती आहे, 5 5 दुनी 10 सेमी. इतकं सोपं आहे. त्या
म्हणजे सर्वात मोठी जिभेची लांबी किती येईल? म्हणून सर्वात मोठ्या जिभेची लांबी बरोबर 10 सेमी. आहे की नाही सोपं? अगदी 1 सेकंद सुद्धा विचार करायला लावत नाही, इतकं सोपी गणित दिलेली आहेत मार्च 2022-23 ला बाळांनो. भूमितीचा पेपर हा फार सोपा वाटतोय. चौथा आकडा म्हणजे ओ चे दिलेले आहेत निर्देशक 0 0 आणि पी चे निर्देशक काय दिलेले आहेत बघा 3 आणि 4. या दोन बिंदू मधील अंतर काढा म्हणून सांगितलेलं आहे. या दोन बिंदू मधील अंतर काढा. किती सोपा आहे सांगा मला. काय करायचं? 0 0 x1 y1 p 3 आणि 4 आहे x2 y2. मग डिस्टन्स ओपी अंतराचं सूत्र वापरायचं. काय येणार अंतराचं सूत्र? x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं बघा x2 किती आहे 3 वजा 0 वर्ग अधिक y2 किती आहे 4 वजा 0 वर्ग. इथं 0चा काय संबंध येतो का? नाही. म्हणजे 3चा वर्ग अधिक इथं काय येणार 4चा वर्ग. 3चा वर्ग 9 4चा वर्ग येणार 16 16 9 किती येणार 25 25 म्हणजेच डिस्टन्स ओपी बरोबर किती येणार 5 येणार की नाही? आहे की नाही सोपं? थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं आवडत असेल तर जरूर लाईक करा आणि गरजू मित्रांना शेअर करा आणि तुमचा व्हिडिओ लवकर पोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू बाळांनो. पुन्हा भेटू पुढच्या प्रश्नामध्ये.